रक्तामधील साखर वाढली तर डायबिटीस होतो आणि रक्तामधील युरिक ऍसिड वाढलं तर गाऊट अतिशय तीव्र असा संधिवात निर्माण होतो। रक्तामध्ये काहीही बिघाड झाला तर शरीरामध्ये अनेक साऱ्या व्याधी निर्माण होतात। तर रक्त शुद्ध करण्यासाठी अतिशय सिंपल आणि सोपा असा उपाय म्हणजे नियमित व्यायाम करणं, नियमित योगाभ्यास प्राणायाम करणं, चांगली जीवनशैली व्यवस्थापित करणं हा अतिशय सिंपल, सरळ आणि सोपा उपाय आहे। आज आपण योगद्वारे संधिवात, ज्यांना तीव्र संधिवात झालेला आहे, स्पेशली गाऊट, ह्या विषयावर आपण योगाभ्यासाने कसं व्यवस्थापन करणार आहोत ते बघणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता, योगा प्राजक्ता चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। तर गाऊट होण्याचं मुख्य कारण म्हणजे रक्तामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढणं आणि ह्या युरिक ऍसिडमुळे काय होतं तर तीव्र संधिवात, सांध्यांमध्ये युरिक ऍसिड वाढल्यामुळे सुईसारखे युरिकचे खडे तयार होतात आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना निर्माण होतात आणि स्पेशली रात्रीच्या वेळी सांधेदुखीचा खूप जास्त त्रास होतो। साधारणतः हे जे गाऊट आहे ते पायाच्या अंगठ्याला होतं, पण काही जणांमध्ये गुडघ्यांना, हाताच्या ढोपरांना, हाताच्या बोटांमध्ये सुद्धा गाऊट निर्माण होऊ शकतं। ह्यामध्ये काय होतं, सांध्यांना सूज येते, सांध्यांमध्ये वेदना निर्माण होते, लालसरपणा येतो आणि तिकडे अशी चकाकी निर्माण होते। योगाभ्यास बघण्यापूर्वी आपण बघणार आहोत की जीवनशैलीमध्ये काय बदल केल्यामुळे आपल्याला गाऊटमध्ये नियंत्रण आणण्यास यश मिळेल। तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे भरपूर पाणी प्या, पाणी प्या, कमी गोड फळांचे रस प्या आणि सूप प्या। यामुळे काय होईल, युरिन वाटे अतिरिक्त प्रमाणात शरीरामध्ये जे युरिक ऍसिड वाढलेलं आहे ते युरिन वाटे बाहेर पडले जाऊन ही आपली गाऊटची समस्या कंट्रोलमध्ये येईल। दुसरं म्हणजे प्युरिन युक्त पदार्थ म्हणजे चण्याची डाळ, तूर डाळ असे पदार्थ, फुलकोबी असे पदार्थ खाण्याचं टाळा किंवा त्यांचं सेवन कमी करा। लाल मांस, सी फूड, अल्कोहोल ह्याचं सेवन करणं पूर्णपणे बंद करा, त्यामुळे तुमची युरिक ऍसिडची समस्या कंट्रोलमध्ये येईल। त्याचबरोबर जर नियमितपणे आपण व्हिटॅमिन सी युक्त फळांचा समावेश केला तर नॅचरली युरिक ऍसिड विरघळण्याची आणि शरीरातून ते बाहेर पाडण्याची क्रिया ही नॅचरली व्हिटॅमिन सी युक्त फळं करतात। तर त्यासाठी संत्री, मोसंबी, चेरी, बेरीज अशा पद्धतीच्या फळांचा, आवळा, मुख्यत्वाने आवळा याचे सेवन करावे, म्हणजे तुमची ही युरिक ऍसिडची समस्या कंट्रोलमध्ये येईल। योग आणि प्राणायाम किंवा व्यायाम का करावा, तर त्यामुळे तुमचं वजन कंट्रोलमध्ये येईल। पोटावर, किडण्यांवर, लिव्हरवर दाब पडल्यामुळे युरिक ऍसिड शरीरातून मॅक्झिमम टॉक्सिन पदार्थ बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत मिळेल आणि ही युरिक ऍसिडची समस्या जी आहे वाढलेली ती कंट्रोलमध्ये येईल आणि त्यामुळे तुमची गाऊटची समस्या नियंत्रणात येईल। ह्या सगळ्या आधी तुमच्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे। अतिशय तीव्र व्यायाम करू नका, संथ गतीने व्यायाम करा, तर वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्यायामाला सुरुवात करणार। तर सगळ्यात आधी आपण आसनांमध्ये त्रिकोणासन या आसनाचा अभ्यास करणार आहोत। त्रिकोणासनामुळे काय होणार आहे, तुमची पचन संस्था मजबूत होणार आहे, तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होईल, वजन कंट्रोलमध्ये राहील आणि संपूर्ण शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन होऊन स्नायूंमध्ये ताकद निर्माण होईल। तर पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचंय, लेफ्ट फूट एक्झॅक्टली 90 डिग्री आउट करायचंय, श्वास घेत दोन्ही हात असे शोल्डर लेवलला स्ट्रेच करायचे, श्वास सोडत लेफ्ट हँडनी लेफ्ट अँकल पकडायचा आणि बघायचे उजव्या हाताच्या बोटांकडे। नॉर्मल ब्रीदिंग मध्ये कमीत कमी 15 ते 20 काउंट पर्यंत हे आसन होल्ड करायचंय। श्वास घेत वर यायचंय, चेंज, राईट फूट आउट, होल्ड, असं कमीत कमी 3 ते 5 वेळा ह्या त्रिकोणासनाचा अभ्यास रिकाम्या पोटी करायचा। तर पुढचं जे आसन आपण करणार आहोत ते वक्रासन हे आसन करणार आहोत। या आसनामुळे पोटाच्या अवयवांना पीळ बसतो, किडण्यांचं फिल्टरेशन चांगलं होतं आणि शरीरामधील मॅक्झिमम जे टॉक्सिक पदार्थ आहे ते युरिन वाटे बाहेर पडण्यासाठी मदत होते। तर दोन्ही पाय असे दंडासनामध्ये स्ट्रेच करायचे, दोन्ही हात असे शरीरा बाजूला ठेवायचे,
लेफ्ट लेग असा फोल्ड करायचा आहे, श्वास घेत उजवा हात असा वर घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने अँकलला होल्ड करायचंय, श्वास सोडत अशा पद्धतीने ट्विस्ट अँड होल्ड. श्वास घेत समोर, चेंज, राईट लेग बेंड, एक्झेल अँड ट्विस्ट. परत रिकाम्या पोटी 3 ते 5 वेळा या आसनाचा अभ्यास करायचा आहे. पुढचं आसन जे करणार आहोत ते पोटावर झोपून या पद्धतीने भुजंगासन करणार आहोत. तर ह्यामुळे काय होणार आहे, आपल्या पोटांच्या स्नायूंना छान पद्धतीने ताण मिळणार आहे, स्ट्रेच होणार आहे. किडण्यांवर प्रेशर आल्यामुळे युरिक ऍसिड बाहेर पडण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मदत होणार आहे. तर श्वास घेत अशा पद्धतीने भुजंगासन मध्ये यायचंय आणि होल्ड. आपल्या अभ्यासामधली सगळ्यात शेवटची आणि 2 महत्वपूर्ण जी आसनं आहेत ते म्हणजे पवनमुक्तासन. पोट दाबलं गेल्यामुळे पोटातील अतिरिक्त गॅस वायू निघून जाईल, त्याच पद्धतीने पोटाच्या अवयवांना छान पद्धतीने ब्लड सर्क्युलेशन होईल, रक्त शुद्ध होण्यासाठी मदत मिळेल, किडण्यांवर दाब आल्यामुळे फिल्टरेशन चांगलं होईल आणि युरिन वाटे युरिक ऍसिड पास होण्यासाठी मदत मिळेल. तर असे दोन्ही पाय फोल्ड करून अशा पद्धतीने पवनमुक्तासन करायचंय अँड होल्ड. नॉर्मल ब्रीदिंग मध्ये होल्ड. श्वास सोडत रिलीज. आता आजच्या आपल्या अभ्यासामधलं सगळ्यात महत्वपूर्ण जे आसन आहे ते म्हणजे सेतुबंधासन. ह्या आसनामुळे संपूर्ण शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन होतं, स्नायूंमध्ये ताकद वाढते आणि किडण्यांवर दबाव पडल्यामुळे युरिक ऍसिड बॅलन्स करण्यासाठी मदत मिळते. दोन्ही पायाचे फोल्ड करायचे, दोन्ही हाताने अँकल्स पकडायचे आणि श्वास घेत जास्तीत जास्त कंबर वर उचलायचे आणि नॉर्मल ब्रीदिंग मध्ये आसन होल्ड करायचे. श्वास सोडत सावकाश कंबर खाली घ्यायची अँड रिलॅक्स. कमीत कमी 3 ते 5 वेळा प्रत्येक आसनांचा रिकाम्या पोटी अभ्यास केला तर तुमची ही समस्या नक्कीच कंट्रोल. तर मित्रांनो, इथेच आजचा आपला अभ्यास समाप्त झालेला आहे. याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला रेग्युलर वॉच करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.